कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रंथोत्सव हा ग्रंथालय चळवळीतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ग्रंथोत्सव मेळावा या ठिकाणी होतो आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर त्यांचा मान देऊन फार वेळ न घेता, मी एक खेड्यातला माणूस आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या घरातल्या दोन छोट्या कथा ज्या स्वलिखित कथा आहेत त्या तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। कथाकथन सत्रामध्ये गेली 20-25 वर्ष प्रसिद्ध ग्रामीण कथालेखक शंकर पाटील, आप्पासाहेब खोत, दमा मिरासदार यांच्या अनेक कथा मला तोंडपाठ आहेत। या कथा शालेय जीवनामध्ये कथाकथन स्पर्धेसाठी मी घेऊन जायचो आणि त्या सगळ्या कथांना मला उत्तम प्रकारची बक्षिसं मिळाली। पण जसं गोंधळी सरांनी सांगितलं तसं नंतर मर्यादा असे यायला लागल्या की दुसऱ्याच्या कथा किती दिवस घेऊन जाणार, आपण सुद्धा लिहिलं पाहिजे। सुदैवाने ज्या गारगोटीच्या मौनी विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो, या ठिकाणी शिकवणारे गुरुवर्य इतके क्वालिटीचे होते की ज्युनियरला असताना इंग्रजी शिकवणारे खंडागळे सर आम्हाला एकदा म्हणाले, बैलगाडी भरून जाणार नाही एवढी पुस्तकं मी वाचलेत। आम्ही शॉकडच होऊन गेलो। त्यानंतर सवय अशी लावून घेतली की एक लेखक निवडला की त्या लेखकाची सगळी पुस्तके वाचून संपवायची, दुसरा लेखक घ्यायचा नाही। तो लेखक संपला की दुसरा संपला की तिसरा। सुदैवानं पुढं पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मौनी विद्यापीठामध्ये शिकत असताना ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस हे आम्हाला शिकवायसाठी होते। त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या अनेक गोष्टी आम्ही सहजी आत्मसात करत गेलो आणि तुमच्यासमोर आता जे काही मी कथाकथन सादर करणार आहे ते कथाकथन असेल किंवा साधी गोष्ट असेल, मला माहीत नाही काय, पण खेड्यातलं वास्तव जीवन, गरीब शेतकऱ्याचं जगणं काय असतं, शेतकऱ्याचं भयावह वास्तव काय आहे हे तुमच्यासमोर मला मांडायचं आहे। मी वक्ता म्हणून आज इथं नाही, कवी म्हणून नाहीच नाही। कथाकथन सत्राकडे वळत असताना पुन्हा वेळ उरली तर देण्यासारखं बरंच आहे माझ्याकडे, पण कथाकथन सत्रासाठी मी आलोय। नाहीतर संयोजकांना हुडकून नंतर लोक विचारतील की कुठनं हा वक्ता तुम्ही आणला होता, कथाकथन ऐकायला आम्ही आलो आणि यानं जे लांबड लावली की मी कसा मराठी भाषेचा अभ्यासक आहे वगैरे ऐकवलं। माफ करा, थोडीशी प्रस्तावना करावी लागते म्हणून मी बोललो। पहिल्या कथेचं नाव आहे वादाड। वादाड म्हणजे चाबकाच्या वादीचा फटकारा, हा त्याचा भाषेतला अर्थ आहे। तो मला नंतर समजला। पण आमच्या घरी आमच्या गाईच्या पोटी जन्मलेला एक छोटा खोंड होता, त्या खोंडाचं नाव आम्ही वादाड असं ठेवलं होतं। या शर्यतीच्या बैलाची कहाणी तुमच्यासमोर मांडतोय। कथेचं नाव वादाड। सकाळी लवकरच उठलो, गोट्यात जाऊन बघितलं, ढोरं एका कुशीवर बसली होती। तसंच परत गोट्यात गेलो, शेणाघाणीचं काम केलं आणि सानाचं खुरपं चोळायच्या दगडावर जरा घसासा चोळलं। रोजचा कार्यक्रम येऊ, पिंडीला जायचं म्हटलं तर जरा खुरपं चोळायला लागतंय। दोऱ्याची खुपरी घेतली, सानाचं खुरपं घेतलं आणि मी आपला पिंडीला जायचं म्हणून बाहेर पडतोय, तवर का आई म्हणाली, अरे गाय याय झाली, जरा नजर टाक। म्हटलं का जाईना। तसंच गोट्यात पाठीमागे गेलो, एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरसारखं गायीच्या पाठीवर हात ठेवून बघितलं। बहुतेक गाय आता काही वेळातच येणार हे मला अंतर्ज्ञानानं कळलं, म्हणून खोपरी तिथंच खुट्टीला अडकली। परत सानाचं खुरपं घेतलं, घसासा जरा
खुरपं चोळायच्या दगडावर चोळलं आणि का गोट्यात बघिना म्हटलं तर गाय उठा बशा काढालती. आता कुठे वेना सुरू झालत्या. आता शेतकऱ्याच्या पोराला हे चांगलं कळतं बरं का, की गाय कधी वेणार आहे, म्हस कधी वेणार आहे. पावटल फुटलेली. मी म्हटलं आता गोट्यातलीच कपडे घालायची. तशीच जराशी सेना मातीचा वास लागलेली कपडा अंगावर घातली. गाईच्या पाठीमागे जाऊन बघितलं, गाय वेना देत होती. व्यायच्या वेळी गाईला किंवा म्हैसीला वेना असणं चांगलं, म्हणजे डॉक्टरला बोलवायचा प्रश्नच नाही. तरी सुद्धा मी गावातल्या डॉक्टरला सांगून ठेवलं होतं, जर गाय अडली हळी मारणार. पण आज काही तशी गरज वाटत नव्हती. एकदा गाय आमच्या गोट्यात यालेली, परवडची होती तेव्हा. आता हे दुसरं यात गाय उठा बशा काढायला लागली. मनातल्या मनात ग्रामदेवतेला हात जोडलं. म्हटलं बाई, एवढं ह्या गाईला चांगल्यापणी सोडव. आता गाईच्या वेना आणि शेतकऱ्याच्या वेना काही वेगळ्या नसतात. मनात नुसती धाकधूक होती. नुसता दरवाजा पुढे केला गोट्याचा आणि अंगणात बाहेर उभारलो. एवढ्या धापकन वाजलं बघा. म्हटलं नक्की गाय व्यायली. झटकन दार उघडलं. दार कसलं हो, जुनं लई काळातलं असं जीर्ण झालेलं. ते उघडलं की बंद व्हायचं, उघडलं की बंद व्हायचं. त्याला वरती असा मी सडा बांधला होता, त्याला सड्यानं बांधलं. आत गेलो. पांढरं शुभ्र वासरू पाठीमागल्या बाजूला गोट्यात पडलेलं. काय आहे बघूया म्हटलं. जरा गडबडीनंच बघितलं. बॉय आहे काय गरलाय. अहो पाडाच होता. लाखाची लॉटरी लागल्यासारखं झालं. गापकन वासराला कवळ्यात मारलं. अंगणात घेऊन आलो. जरा निरमाकीच घातला. सुमूळ पाणी त्याच्यावर घातलं आणि बुळबुळीत झालेलं वासरू लखलखीत धुतलं. आता जन्माला येऊन अजून 5 मिनिटं व्हाय नाही तर ते उठा बशा काढाय बघते आलं. मी म्हटलं थांब की बाबा, तुला दूध पाजणार आहे. पण तिची गडबड झाली की गडबडीनं ते उठते आलं. मी आयडिया केली. परत कवळ्यात मारून त्याला गोठ्याच्या कोपऱ्यात नेलं. कवळाभर पिंजार टाकलं. पिंजरावर वासराला बसवलं. एक दोरी घेतली, पुढच्या पायाला बांधली, खुट्ट्याला बांधली. आता शांत बस म्हटलं. कुठलं हो, ते लागलं धिंगाणा कराय. म्हटलं बहुतेक भूक लागली असेल. आता गाईचं दुसरं येत, दुसऱ्या येताचं दूध म्हटलं पहिला चिक काढून वासराला पाजला पाहिजे. मी आपलं टप घेतला, सुग्रास घेतलं, गहू भुसा घातला त्याच्यात, चांगलं मोठं घमिलं गाईच्या पुढ्यात ठेवलं. म्हशीची धार काढायची सोपी, कारण गाईच्या याला जरा इस्कच खायला लागतात. असू दे म्हटलं. गेल्या येताला लाथा खाऊनच दिल त्या. पाठीमागे गेलो. सुमूळ पाणी तांब्यात घेतलेलं, कासावर पाणी मारलं. गाय पाणवायची काही चिन्ह दिसणार. म्हटलं खातंय वाटतंय लाता. स्टीलचा तांब्या भीतच कासाजवळ नेला. पाणी जरासं मारलं. जे फटकन लात मारली, तांब्या गेला घरगळत खाली. आत्ता म्हटलं याला काय करायचं. शेतकऱ्याचाच पोरगा मी, तसं आखतोय वे. अहो तीच फुट्टीची दोरी घेतली, पाठीमागलं 2 पाय चांगलं डोंगल्या घातल्यासारखं बांधलं. परत तांब्या घेतला. गाय आपली खाद्य खायला लागली. 2 मिनिटं बसलो. माझ्या हाताला लई माया होती. गापकन गाय पाण्यावली. चाल 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 दूध पिळलं. बघता बघता तांब्या भरला. 3-4 तांबे पिळलं. एकदम सगळं पिळून संपवायचं नाही म्हटलं, कॅल्शियम कमी पडेल आणि गाय गापकन बसल. तेवढंच काढलं. आता म्हटलं वासराला पाजवायला पाहिजे. परत दिवळीतली बाटली घेतली, मेडिकलमधनं आणलेली लहान बाळांची दुधाची बाटली. त्याच्यात चांगला अर्धा तांब्या दूध वतलं आणि बुच घेऊन गेलो वासराच्या पुढ्यात. ते मी माच 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 चोखायला लागलं बघा. अर्धा तांब्या प्यालं आणि अर्धा तांब्या वतला. तांब्यावर दूध मारलं. बरं झालं म्हटलं, दूध त्याच्याच मालकीचं आहे, तर काय सगळं डेअरीला घालायचं वे. असू दे पिऊ दे म्हटलं. असंच वासरू मोठं मोठं होत होतं. ह्या वासराला घरातनं बाहेर सोडलं की डांबरीवर पळत जायचं आणि रापकन पडायचं. मी म्हणायचो जरा हळूहळू पळायचं. इतकं जोरात कुणी काही पळायला सांगितलंय तरी मी ते पळायचं आणि नक्क्या गष्टून रापकन पडायचं. असं हे आमच्या गाईचं वासरू बघता बघता 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 3.5 वर्षाचं झालं. आम्हाला शर्यतीचा लई नाद. आता तुम्ही म्हणशीला कसल्या शर्यती. बैलगाडीच्या नव चिखली गुट्ट्याच्या शर्यती. आमच्या चिकोत्रा पंचखुर्जीमध्ये चिखली गुट्ट्याच्या शर्यती ठरलेल्या असतात.
लई वेळा विचार केला की चिखली गुट्ट्याची एक नामांकित बैलजोडी आपण घ्यावी, पण काय घेतंय हो, परिस्थितीनं गांजून गेलेलं बैलजोडी घ्यायचं काही जमलं नाही. आणि मग अशा वेळी बैलजोडी घ्यायचा विषय मी पुढं 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 ढकलत होतो. या ठिकाणी आताच आपल्या राज्याचे ग्रंथालय संचालक माननीय आदरणीय अशोकजी गाडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांनी टाळ्यांच्या शर्यतीची बैलजोडी घ्यायचं मला कधी जमलंच नाही. त्याच्यातनं मी कर्जबाजारी होऊन मुरगुड असणं, अडकूर असणं 2-3 बैलजोड्या आणल्याच. पण बैलजोड्या आणल्या म्हणजे काय तळीला पळत्यात होय. 2-3 जोड्या बदलल्या, खरं नंबर काय बसला नाही. कुठल्या बी गावला बैलजोडीची शर्यत असली चिखली गुट्ट्याची की मी तिथं हमखास जाणार. रामू धडामची जोडी जोरात पळायची आणि तिची जोडी पळतेली बघितली की माझ्या मनात कालवा कालव व्हायची. असली जोडी मला कधी मिळेल. आणि आमचं पाडं त्याच वेळी 3.5 वर्षाचं झालेलं. डांबरीवर सोडलं की असं सुसाट पळायचं. आमच्याच पाड्याच्या सिगचं गावातल्या शिवाजीचं एक पाडं होतं शेजारच्या. त्याला म्हटलं तुमचं आणि आमचं पाडं जरा झुकून बघूया काय. गावात प्रॅक्टिसला तळी काढलेली होती. तळीकडे पाडी घेऊन गेला. पोराने पारडं जुंपली. त्याच्याने माझ्या पारड्याची सीग सारखी आणि गंमत म्हणून तळीतनं पाडी सोडली. अहो कुत्र पाठी लागल्यासारखं एक पळायला लागलीत म्हणता. त्या तळीत नंबर येणारी बैलजोडी 11 सेकंदात पळायची. आम्ही सहज टायमिंग लावून बघितलं. आमची ही डिंबुर्णी एवढीशी पारडं 7 सेकंदात अंतर पार करून गेली. मनात जरासा आनंद वाटला. बहुतेक शर्यतीचा बैल आमच्या घरात जन्मला वाटतंय. त्याच वेळी दसऱ्याचा सण जवळ आलेला. दसऱ्याला शिलंगणाला गुट्ट्याच्या शर्यती असायच्या. जवळच्या गावामध्ये आम्ही चिखली गुट्ट्याला शिवाजीचं एक पारडू, आमचं एक पारडू घेऊन तिकडे गेला. जाताना टेम्पोत बैलजोडी भरली. गुट्टा घेतला. गुट्टेकरी चांगला नामांकित. 5-6 जण शेतकरी, त्यातले तज्ज्ञ लवाजम्यासह आम्ही त्या शर्यतीला गेलो. शर्यतीच्या ठिकाणी कुणाची खिलार बैलजोडी, कुणाची पाटसी, कुणाची मुंडसी, कुणाची मार्की, वेगवेगळ्या प्रकारच्या बैलजोड्या 60-70 बैलजोड्या तळीच्या काठाला येऊन दाखल झालेल्या. आणि तिथं आमची एवढीशी वासरं कुत्र्यासारखी दिसतेली. लोक असं हसूनच आमच्या वासरांच्याकडे बघायची, कशाला आणली असतील. गंमत अशी की लई तयार असलेला बैल आणि लई किमतीचा बैल शर्यत जिंकलच असं नाही. सेकंदावरची शर्यत आणि बरोबर 12:30 वाजता शर्यती सुरू झाल्या. कुणाची जोडी 11 सेकंद 5 पॉईंट, कुणाची 12 सेकंद 2, कुणाची 9 सेकंद 15, असे पॉईंट सुरू होते. आणि बरोबर 3 वाजता आमच्या जोडीचं नाव पुकारलं. पारडं घेऊन हज्जावर गेलो. दोन्हीकडे 2 पारडासनी धरलं. मी बी गुट्टेकरी इतका भारी आणलेला. स्लिम हो, तब्येतीनं स्लिम, वजन अजिबात नाही. लोक 4-4 फुटाचा गुट्टा झोपायची. मी 2 फुटाचा गुट्टा शर्यतीसाठी करून घेतलेला आणि त्याच्यावर हिरवड्यासनं आणलेला माझा नामांकित गुट्टेपट्टू. हज्जावर येऊन जोडी उभा राहिली. स्टार्ट म्हटल्याबरोबर जोडी सुटली. पारडं अशी पळाली, अशी चिखलाची लाट उडाली की बघणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं पिटलं. कुणी फटाके वाजवले, कुणी टाळ्या वाजवल्या, कुणी पुकाऱ्या केल्या. त्या टोकाला जाऊन पारडासनी धरलीत आणि टायमिंग विचारलं. आत्तापर्यंत 11 सेकंदाचं रेकॉर्ड ब्रेक होतं. आमची पारडं 9 सेकंद 2 पॉईंटमध्ये कडेला जाऊन पुचली होती. एवढीशी डुबरी दिसत्यात आणि नंबरात येतात काय म्हणून नामांकित शेतकरी आमच्या पारडांच्या भोवती गुटमाळायला लागले. त्यातलं एक म्हातारं काचोळावालं होतं. लंगोट्यावरच होतं बघा. पैसेवाला असेल बहुतेक. मला येऊन खुचकून विचारायला लागले, मामा जोडी द्यायची काय? अगा म्हटलं पहिली शर्यत, लई वर्ष वाट बघितली म्हटलं या नंबर यायसाठी आणि इकायची वेळ नावच काढू नको. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, संध्याकाळी 5 पर्यंत बैलजोड्या पळाल्या. कुणाचा गुट्टेकरी पडला, कुणाची जोडी बाहेर गेली, कुणाचं 15 सेकंद, कुणाचा 1 मिनिट 9 सेकंद 2 पॉईंटला कुणाची जोडी आहे नाही. आणि त्याच दिवशी चिखली गुट्टा शर्यतीच्या तळीवर माझ्या वादाळच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. आणि त्या दिवसापासून शर्यतीचा नाद रक्तात भिनत गेला.
आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, टेम्पो ठरलेला, पोरं ठरलेली, गुट्टेकरी ठरलेला आणि आमची शर्यत सुरू झाली. एक दिवस असाच शर्यतीचा दिवस होता. आम्ही सगळा लवाजमा घेऊन पारडं भरली टेम्पोत, सगळी शर्यतीची माणसं घेऊन आम्ही गावाजवळच्याच एका गुट्ट्याच्या शर्यतीला चाललेलो. शर्यतीच्या ठिकाणी जाऊन उतरलो. आमची पारडं जरी बारकी असली तरी लोकांची गॅरंटी होती हिची पारडं नंबरात येणार. पण एक होतं दुसऱ्याचं, एक होतं माझं. तळी काटाला लोक जमलेली म्हटले, शान्या तुझं तरी पारडू त्याला दे जा, नाहीतर त्याचं तरी पारडू तुला घे जा. माझ्या जिवारी लागलो, माझं पारडू कसं विकू? मी म्हटलं त्यालाच विचारा जावा. लोकांनी जराशी मध्यस्थी केली आणि त्या माझ्या मित्र शेतकऱ्याला विचारलं, तुझं पारडं द्यायचं काय? तो म्हटला, मला एक चांगला बैल आणून देऊ देत आणि त्याच्या बदलात आदला बदलीवर पाडं द्यायला तयार आहे. ठरलं, ते बी पाडं विकत घेतलं. शर्यती करत राहिलो, अशाच शर्यती करत होतो. किती मिरवणुका, किती गुलाल, किती ढाली, घरातल्या भिंतीवर ढाली लावायला जागा नाही एवढ्या शर्यती केल्या. आणि एक दिवस गावातल्याच चिखली गुट्ट्याच्या शर्यतीमध्ये माझी बैलजोडी दाखल झाली होती. गावचा माळ सगळा माणसांनी फुलून गेलेला. तळी काटाला जिल्ह्यातल्या नामांकित शेतकऱ्यांची गर्दी होती. काही पारडं उकरून घेत होती, काही सिंगानं उकरत होती, काही डिरकत होती आणि सगळा माळ नुसता शर्यतमय झाला होता. मी बघितलं, चिखली गुट्ट्याच्या माळावर इतकी लोकांची गर्दी होती की आजचं बक्षीस आपला असेल का कुणास ठाऊक. मनात थोडीशी रुकरुक वाटत होती. जांभळीच्या झाडाखाली बैलजोडी बांधली होती. बैलजोडी सोडून आणली. हिरवड्याचा गुट्टेकरी घेतला. शर्यतीच्या फज्जापाशी आलो. नाव पुकारलं. सगळ्यांची बैल सोडायला 15-15 मिनिटं वेळ लागायचा. बैल दंगा करायची. आमची पारडं फज्जापाशी आली. स्टार्ट म्हटलं की स्टार्ट, शिकवलेल्या पोरासारखं. आणि बरोबर फज्जापासून पाड्याने स्टार्ट घेतला. बैल पळत सुटलीत आणि काय झालं कुणास ठाऊक. निम्म्या तळीतनं बैल बाहेर पडलीत. आयुष्याला बैल कधी बाहेर पडली नव्हती. गुट्टा पाठीमागाय, गुट्टेकरी पडला आणि धडाक 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 गुट्टा तसाच घेऊन कासरं अडकत बैल दिशाहीन झालीत. माणसं ओरडायला लागलीत. अंगाचं पाणी पाणी झालं. काय करावं कळत नव्हतं. बैलजोडी तळीतनं बाहेर गेली 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 एका शेतातनं, वगळातनं, वताडातनं, पुढच्या बांधावरनं एका खोल दरीत बैलजोडी पडली. अंगाचं पाणी पाणी झालं. बैलजोडी मानगुट्यावरनं पाय वर करून खोल दरीत पडली होती. तळीच्या ठिकाणापासनं त्या दरीकडं पळत जात होतो. अंगाचं नुसतं पाणी झालं होतं. काय झालं होतं कळत नव्हतं. खोल दरीत वाकून बघितलं, बैल मानगुटीवर पडली होती. पोरं पळत पळत गेली. सापत्या कापल्या. बैलासनी उठवाय बघितलं. एक बैल उठला. वादाडला उठता येत नव्हतं. पाठीमागचं फरक पाक मोडलं होतं. आता काय करायचं आणि काय बघायचं समजत नव्हतं. तसाच उठलो. पाय वडत वडत दरी काटाने गेलो. डॉक्टरना बोलवाय सांगितलं. डॉक्टरना बोलवलं. उपचार सुरू झाले. सलाईन लावली, इंजेक्शन दिले. पण डॉक्टर म्हटले आशा कमी वाटते. सगळी माणसं तळीकडे पुन्हा जायला लागलीत. मला काही तळीकडे जायला होईना. बैलाच्या बाजूलाच मी असा दगडावर बसलेलो. संध्याकाळ झाली. आता तरी काय निकाल समजेल काय. तिकडे निकाल लागला होता. फटाके वाजत होते आणि माझा वादाड इकडे खोल दरीत पडलेला होता. रात्रभर वादाडच्या बाजूला घोंगडे टाकून झोपलो. सकाळी लवकर जाग आली आणि बघितलं तर वादाड थंडगार झालेला. डोळे पांढरे झालेले. तोंडावर माशा घोंगावत होत्या. आणि सहज वर बघितलं तर गिधाडांचा थवा वरती घिरट्या घालत होता. आणि माझा वादाड खोल दरीत गतप्राण झाला होता. गतप्राण झाला होता. पहिली कथा या ठिकाणी संपते.